नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 10 मुकी फुले या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गुलबक्षीचा देठ. या ठिकाणी योग्य उत्तर आहे लांब, बारीक आणि कोवळा. म्हणजे गुलबक्षीचा देठ कसा होता तर लांब होता, बारीक होता आणि कोवळा होता. गुलबक्षीचा रंग. उत्तर आहे पिवळी, पितांबरी आणि लाल. प्रश्न क्रमांक 2. एका वाक्यात उत्तरे द्या. त्यातील अ. श्यामच्या वडिलांना कशाची आवड होती? उत्तर. श्यामच्या वडिलांना फुलांची आवड होती. त्यातील आ. गुलबक्षीची फुले कधी फुलतात? उत्तर. गुलबक्षीची फुले सायंकाळी फुलतात. पुढचा प्रश्न आहे श्यामने कोणता निश्चय केला? उत्तर. आज आपण सारी फुले आणायची असा निश्चय केला. पुढचा प्रश्न आहे गुलबक्षीच्या फुलांच्या कळ्यांना काय म्हणतात? उत्तर. गुलबक्षीच्या कळ्यांना तुंबे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. बकुळीच्या फुलांची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहानात लहान जणू मोती व बटणे यांसारखी ती दिसतात. पुढचा प्रश्न आहे अर्धवट फुललेल्या कळ्या का तोडू नयेत? उत्तर. कारण बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. लहान बाळ जसे आईच्या दुधावर वाढते त्याचप्रमाणे झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवन रस पाजित असतात, त्यांना फुलवितात. त्यामुळे अर्धवट फुले कधीही तोडू नये. पुढचा प्रश्न आहे झाड आणि फुले यांचा परस्पर संबंध लिहा. उत्तर. झाड हे फुलांचे पोषण करते आणि त्यांना जीवन देते. फुले झाडावरच सुंदर दिसतात आणि झाडाची शोभा वाढवतात. जेव्हा आपण फुले किंवा कळ्या अकाली तोडतो तेव्हा झाडाला इजा होते आणि फुलांचे आयुष्यही संपते. पुढचा प्रश्न आहे आईने श्यामला कोणती शिकवण दिली? उत्तर. आईने श्यामला शिकवण दिली की झाडांना आणि फुलांनाही जीव असतो. झाडावरच्या कळ्यांना स्वतःहून पूर्ण उमलू द्यावे. त्यांना अर्धवट स्थितीत ओरबाडून किंवा तोडून नष्ट करू नये. निसर्गातील प्रत्येक जीवाला आदराने आणि प्रेमाने वागवावे. पुढचा प्रश्न आहे विचार करा व सांगा. त्यातील पहिलं फुलांना सुवास नसता तर? उत्तर. फुलांना सुवास नसता तर त्यांच्याकडे फुलपाखरे आणि मधमाशा आकर्षित झाल्या नसत्या. त्यामुळे परागीभवन झाले नसते. माणसालाही फुलांचे आकर्षण कमी झाले असते आणि आपल्याला सुगंधाचा आनंद घेता आला नसता. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. फुलांचे उपयोग सांगा. पहिलं. देवाची पूजा करण्यासाठी. दुसरं. घर आणि समारंभ सजवण्यासाठी. तिसरं. सुवासिक अत्तर म्हणजे परफ्यूम आणि अगरबत्ती बनवण्यासाठी. चौथं. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी. आणि पाचवं. हार आणि वेणी बनवण्यासाठी. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. चर्चा करूया. पहिलं. मुक्या कळ्या तोडू नयेत असे आई श्यामला का म्हणाली असेल याविषयी चर्चा करा. उत्तर. कळ्या ही फुलांची बालपणीची अवस्था असते. कळीचे रूपांतर सुंदर फुलात होते. जर आपण कळीच तोडली तर ती कधीच उमलू शकणार नाही आणि तिचे सौंदर्य व सुगंध नष्ट होईल. वनस्पतींनाही जीव असतो, म्हणून त्यांना विनाकारण इजा करू नये असे आईला सुचवायचे होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. दुसरा प्रश्न आहे तुमच्या परिसरात आढळणाऱ्या फुलांची माहिती मिळवून त्याविषयी चर्चा करा.
उत्तर, आमच्या परिसरात प्रामुख्याने गुलाब, मोगरा, सदाफुले आणि झेंडू ही फुले आढळतात. मोगऱ्याचा सुगंध खूप छान असतो. जास्वंदाचे फूल लाल रंगाचे असते आणि ते गणपतीला वाहतात. सदाफुलीचे रोप वर्षभर फुले देते. झेंडूचे फूल हार बनवण्यासाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. लिहिते होऊया. त्यातील पहिला प्रश्न, जर फुले बोलू लागली तर याविषयी कल्पना करा व 6 ते 8 ओळीत माहिती लिहा. उत्तर, जर फुले बोलू लागली तर ती स्वतःच्या मनातील आनंद आणि दुःख आपल्याला सांगतील. ती आपल्याला म्हणतील, आम्हाला झाडावरून विनाकारण तोडू नका, आम्हाला झाडावरच उमलू द्या. ती सकाळच्या वेळी आपल्याला हसून शुभ प्रभात म्हणतील. दिवसभर कष्टाने थकलेल्या माणसांना ती आपल्या सुगंधाने ताजेतवाने करतील. लहान मुलांना ती आपल्याजवळ खेळायला बोलावतील. ती माणसाला नेहमी हसतमुख राहण्याचा आणि जगात आनंद पसरवण्याचा संदेश देतील. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न तिसरा आहे, आईच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पत्र तयार करा. प्रिय आई, माझ्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ देणारी व मला चुकीच्या गोष्टींपासून नेहमीच पराभूत करणारी अशी माझी आई, देव तुला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना. तुझा लाडका किंवा लाडकी. या ठिकाणी लाडका मुलगा असू शकतो किंवा लाडकी मुलगी असू शकते आणि खाली आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे. खेळूया शब्दांशी. त्यातील पहिला प्रश्न, फुलांचे कोडे सोडवा. त्यातील अ, मी रात्री उमलतो सुगंध माझा सगळीकडे. उत्तर आहे रातराणी. दुसरं, गोड गुलाबी रंग माझा, मी आहे फुलांचा राजा. उत्तर आहे गुलाब. पुढचा प्रश्न, मोठे फूल पिवळा रंग सूर्याकडे फिरते अंग. उत्तर आहे सूर्यफूल. त्यातील दुसरा प्रश्न, खालील आकृतीत फुलांविषयी विशेषणे लिहा. फूल. विशेषणे आहेत या प्रकारे: सुगंधी, रंगीबिरंगी, सुंदर, ताजे, आकर्षक आणि नाजूक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, वैशिष्ट्ये लिहा. जसे गुलाब. त्यातील अ, रंग लाल, गुलाबी, पिवळा आणि पांढरा. उपयोग काय तर हार बनवण्यासाठी, देवाच्या पूजेसाठी, गुलकंद किंवा अत्तर तयार करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 4, योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा उपयोग करा. त्यातील अ, तू कुठे गेला होतास. बघा, उत्तर तू कुठे गेला होतास प्रश्नचिन्ह. दुसरं, बागेत आंबा, फणस, चिकू, पेरू ही फळझाडे पाहायला मिळाली. उत्तर आहे या प्रकारे. बघा, विरामचिन्हांचा योग्य वापर आपल्याला करायचा आहे. बागेत आंबा स्वल्पविराम, फणस स्वल्पविराम, चिकू स्वल्पविराम, पेरू ही फळझाडे पाहायला मिळाली. फुल स्टॉप किंवा पूर्णविराम म्हणतो आपण त्याला. बापरे, किती मोठी इमारत. या ठिकाणी बघा, या प्रकारे आपण विरामचिन्हांचा वापर केला आहे. बापरे, उद्गारवाचक चिन्ह, किती मोठी इमारत प्रश्नचिन्ह. आई म्हणाली, श्याम, मुक्या कड्या तोडू नकोस. या ठिकाणी उत्तर आहे या प्रकारे. आई म्हणाली स्वल्पविराम, नंतर डबल अवतरण चिन्हामध्ये लिहायचं आहे श्याम स्वल्पविराम, मुक्या कड्या तोडू नकोस पूर्णविराम. पुढचा आहे आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. उत्तर, आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे पूर्णविराम. प्रश्न क्रमांक 5, शरीराच्या अवयवांवर आधारित खालील म्हणी पूर्ण करा. त्यातील अ, मुलाचे पाय टिंबटिंब. उत्तर आहे पाळण्यात दिसतात. त्यातील आ, हाताच्या कंकणाला टिंबटिंब. उत्तर आहे आरसा कशाला. पुढचं, काखेत कडसा टिंबटिंब, गावाला वडसा. पुढची म्हण आहे बडी तो टिंबटिंब कान पिढी.
पुढचं आहे कानामागून आली आणि टिंबटिंब तिखट झाली. पुढची म्हण आपलेच टिंबटिंब, आपलेच दात आणि आपलेच ओठ. पुढचं आहे आधी टिंबटिंब, आधी पोटोबा मग विठोबा. बातमी वाचन व प्रश्नांची उत्तरे. त्यातील अ, बातमी कशाविषयी आहे? उत्तर, ही बातमी डहाणू येथे रंगलेल्या विद्यार्थ्यांच्या कला महोत्सवाविषयी आहे. त्यातील आ, कला महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता? उत्तर, कला महोत्सव डहाणू नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित केला होता. पुढचा प्रश्न आहे कला महोत्सवात कोणकोणत्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या? उत्तर, कला महोत्सवात वारली चित्रकला, चित्रकला, तारपा नृत्य, तारपा वादन, पारंपरिक वेशभूषा आणि लोकगायन या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पुढचा प्रश्न कला महोत्सवात उपस्थितांचे कोणी स्वागत केले? उत्तर, कला महोत्सवात उपस्थितांचे स्वागत शिक्षणाधिकारी यांनी केले. पुढचा प्रश्न आहे कला महोत्सवातील कार्यक्रमाची सांगता कशाने झाली? उत्तर आहे कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 10 मुकी फुले या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.